विरे थोडक्यात वाचलो, नाहीतर आज लय राडा झाला असता. हा ना, पण नाग्या बरं झालं बरं का आपण रिस्क घेऊन घरात घुसलो ती. अरे नाहीतर आपल्याला कळलंच नसतं तिचा मोबाईल खराब झालाय म्हणून मेसेजला रिप्लाय द्या ना, आपलं कॉल उचला ना. अरे मला टेन्शन यायला लागलं होतं रे, उगाच डोक्यात नाही ना ते विचारायला लागलं होतं. हा हे विरे, पण मी आधीच बोललो होतं की काहीतरी गोळ असतात, त्या बगर ती अशी वागायचीच नाही. हा नाग्या ती आता इथं आली ना ती माझ्या मनातलं सगळं क्लिअर करून टाकणार आहे बघ. म्हणलं का कवा यायची ती, तिची वाट बघता नाही ना आता एक एक सेकंद बी आहे ना मला तासासारखं वाटायला लागलाय. अरे पट्ट्या मजनू, विराला का सच्चा आशिक झालीस की तू. हा हा, आणि इथं फक्त सुरुवात आहे, अजून लय नखरा सहन करायचे तिचं, तुला कळलं का? जरा वाईस कळ काढ. नाग्या तिच्यासाठी ना मी वाटेल ती सहन करीन, कारण दिलंच नाही तर मी माझा जीव बी वाळून टाकलाय तिच्यावर. अरे पट्ट्या मजनू, विरे एक नंबर. हा विरे, तो कोशू आल्या म्हणजे पिऊ बी येत असणार. लाखा 100 वर्ष आयुष्य तिला. हे वैशे अगं एकटी चाललीस वय, पिऊ कुठे? काय मजनू, अरे हो हो किती उतावळा होशील, येईल की ती पण. नाही, ती नाही येणार. नाही येणार म्हणजे? अगं तूच तर मला म्हणली होतीस ना की शेतात जा येईल म्हणून, मग आता कशी म्हणतेस नाही येणार? त्या अंकुशला काय बोललं का तिला, का तुझ्या काय बोलला सांग? नाही नाही, तसं काय बी नाही झालं. नक्की प्रॉब्लेम तरी काय? वैशे तू आहे ना आता घरी जा, मी तुला फोन लावतो आणि मला ते बोलायचे म्हणजे बोलायचंच आहे. अरे वीर, तुला केवढी काळजी आहे रे तिची. खरंच लय चांगलं आहे. तुझ्याशिवाय तिच्यासाठी दुसरं कुठलं चांगला पार्टनर असूच शकत नाही बघ. पण किती बी काय बी झालं ना तरी बी मी तुझं काय आता तिच्याशी बोलणं नाही करून देऊ शकत. ए प्रॉब्लेम काय तुझा? पिऊ तुझी दोस्त आहे ना, मग दोस्तीसाठी एवढं बी करू शकत नाही वय तू? प्रॉब्लेम मला नाही, पिऊला आहे. वीरू, तिनंच मला इकडे निरोप देण्यासाठी पाठवलं. तिनं सांगितलं की यापुढे मेसेज आणि कॉल करायची काय बी गरज नाही. अनु आहे, भेटण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नकस असं ती बोलली. अगं पण का? वैशे पिऊला मी आवडत नाही का? ते मी नाही तुला काय बी सांगू शकत. तिनं जेवढं मला सांगायला सांगितलंय तेवढं समजा मी तुला सांगितलं. वीरू, पिऊचा इशा आता कायमचा सोडून दे. अनु आहे, ती तुझी कधीच नाही होऊ शकत. नाग्या मी काय झालंय रे, थोडा जीव लावणारी पोरगी असा का जीव घ्यायला लागल्या माझा? ना गाडी थांबव, गाडी थांबव नाग्या. ए अरे विरे, ए अरे विरे, काय झालं? विरे जाऊ दे ना, एवढं नको मनाला लावून घुसला का? तू असं कसं म्हणू शकतोस की मला लोक लावून घेऊ म्हणून? नागे तुला नाही कळणार मला आता किती त्रास होतोय. ती सगळा दोष माझाच आहे म्हणा, मीच तिच्या दोस्तीचा चुकीचा अर्थ काढला. हे विरे, मला नाही असं वाटत. आम्ही माझ्या डोळ्याने बघितलंय, तिच्या डोळ्यात दिसायचं तू तिला किती आवडतोस ते. आणि ती सोमरनं मी म्हटलीच की तू जसा आहेस तसा मला तू आवडतोस. आणि तीच पोरगी आता म्हणते तुम्हाला मेसेज करू नको, फोन करू नको. असं कसं म्हणू शकते का ती? मला ना यात काहीतरी घोळ वाटतोय. ती असं बळाने म्हणणार नाही रे. तू एकदा तिला विचारून बघ.
नाही नाग्या, सगळं संपलंय आता. ए विर्या, असं खचून नको जाऊ लाका. तू ना एकदा तिला समोरासमोर भेट, आणि त्याशिवाय आपल्याला कळणार बी नाही तिच्या मनात नक्की काय चाललंय ती. मला ना पुन्हा कोणाला भेटायची इच्छा आहे, पुन्हा बोलायची. ए अरे विर्या, ऐकलं का माझं? नाग्या, तुला जर सांगितलं नाही मला एकटं सोड म्हणून. हे बघ, अजिबात माझ्या मागे येऊ नकोस बरं का. उगाच माझं डोकं फिरू नकोस. विर्या, तुला काय वाटतं पिवडे? तू त्याला सांगितलंस मेसेज करू नकस, कॉल करू नकस, तर तो ऐकणार आहे तुझं? आणि तुला तरी जमणार आहे का त्याच्यापासून लांब राहायला? तू प्रेम केलंस ना त्याच्यावर, म्हणूनच जमवावं लागणार. पिवडे तू परत एकदा नीट विचार कर. हे बघ, मला माहित आहे तुझ्या घरातले समजे कसे आहेत ते, पण तू जे काही वीरूसोबत वागतेस ना ते काय मला नाही पटत बघ. मला तरी कुठं पटतंय वैश, दुसरा कायच पर्याय नाही. मग तू हे समजा वीरूला भेटून का नाही सांगत? अगं तो नक्कीच तुला समजून घेईल. एकदा विश्वास तर ठेवून बघ. अगं वीरू नक्कीच येत काय ना काहीतरी चांगला मार्ग काढेल बघ. तुला काय वाटतं वैश, ज्या डोळ्यात मी माझ्यासाठी प्रेम बघितलं, त्या डोळ्यात डोळं घालून माझं तुझ्यावर प्रेम नाही हे म्हणणं सोपं आहे? कसं वागू, काय करू, कायच कळणं झालं. अरे वीरू, तू साधा सुद्धा नाहीयेस बर का. तू लई खास आहेस. तू माझा हिरो आहेस, आणि माझा हिरो लय भारी आहे. पियू, मला कळत नाहीये तू अशी का वागतेस. नक्की कुठली पियू खरी आहे? मला तू आवडतेच बोलणारी, मला फोन आणि मेसेज काहीच नको करू बोलणारी, जी माझ्या संग जमिनीवर बसून जेवणारी, मला घास भरवणारी, मला मी हिरो असल्याची जाणीव करून देणारी, की एवढं प्रयत्न करूनही मला भेटण्याचं टाळणारी. पियू, काय चुकलंय माझं सांग ना. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडेच आहेत. आणि आता तर तू मला फोन करू नको, भेटू नको म्हणालीस, म्हणजे मला या प्रश्नांची उत्तरं कधीच नाहीत मिळणार. आपली दोस्ती या वळणावर येईल जिथनं पुढे कुठलाच रस्ता नसेल, असं नव्हतं वाटलं मला. भाऊ, या 2 दिवसात ना ऊसातली पात्र समधी काढून टाकू, म्हणजे ऊस चांगला भरल आपला. वय वय वय, आणि त्या खालच्या वावराला पाणी द्यायचं बघा, कारण का त्यो हिरू इथं काय करतोय? हिरू, अरे हिरू, अरे असं का बसलायस इथं? काय झालं रे पोरा? संपलंय सगळं. काय संपलं? सगळ्याच प्रश्नांची उत्तर नाहीत माझ्याकडे, आणि ज्याच्याकडे आहेत ना तिथून उत्तर मिळणार नाहीत. का, कशासाठी, कशामुळं, काय बी माहित नाही. अरे वीरू, तू काय बोलतोयस ते आम्हाला काय बी कळणं झालंय बघ. अहो, मला तरी कुठं काय कळतंय काय झालं आणि कशामुळे झालंय ती. मी आहे, तुम्ही बोला. होय. ए पोरा, अरे काय झालंय रे? हा, असं का बसलायस तू? मला ठाव आहे रे, तुझं काहीतरी बिनसलंय पोरा. तुझ्या मनाला काहीतरी लागलंय. पर सांगू का बाळा, अरे आपलं दुःख दुसऱ्याला कोणाला सांगितलं ना म्हणजे आपलं मन मोकळं होतं र. सांग बघू काय झालंय. ठीक आहे, नग सांगूस आता काय बी. जेव्हा तुला वाटेल ना आपलं मन मोकळं करावं तेव्हा सांग. बरं पोरा, तू स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नगस रे. तर तुला त्रास झाला ना मला बी लय त्रास होतो रे. काय अंकुशराव आपल्या गावात? कशासाठी? कुणाच्या घरात? हे बघा, तो आपल्या गावात कशासाठी येतोय, कुणाच्या घरात येतोय
हे मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. वय वय आत्ताच्या आत्ता. एवढं सोपं आहे का अंकुशराव? तू आमच्या गावात येऊन आमच्या घरात घुसणार आहेस आणि आम्ही बरं घुसून देऊ? हिरू, आता तू वायच काहीतरी खाऊन घे बर का. सक्का धरणं उपाशी आहेस बाबा. मी तुला गरम गरम भाकरी करते हा, आणि खाऊन घे पटकन तू. जे काय ए विरू, तू ह्यांच्यावर काय करतोस? अगं ते रानात होता, मग आम्ही संघ चालू. रानात? तू रानात काय करत होतास? तुला अंकुशरावच्या घरावर नजर ठेवायला सांगितलं होतं ना? अहो मी गेलो त्या अंकुशरावच्या घरावर लक्ष ठेवायला, पण त्याच्या पक्षातली माणसं त्याला येऊन भेटतात का? आपल्या गटातली कोण माणसं जाऊन त्याला भेटतात का? एखादा फुटीर काय माहिती कळली का नाही? अरे नुसता नंदी बैलासारखा काय मान डोलवतोयस? जरा तोंडाने बोल की घडाघडा. उद्या अंकुशराव आंबोडे गावात येणार आहे. इथं बसून मला ती माहिती कळते, तुझा तिथं जाऊन काय उपयोग आहे मग? एक लक्षात ठेव, काय बी झालं तरी आपल्या आंबोडे गावातनं त्या अंकुशरावला सपोर्ट मिळाला नाही पाहिजे. जी काकी. नुसतं जी जी करू नको, वाईच काम बी कर. उद्या अंकुशराव याच्या आधी गावात पोच आणि तो कुणाला भेटतोय, काय बोलतोय ह्याचा शोध घे. उद्याच्या कामात जर हलगर्जीपणा केलास तर लय महागात पडेल तुला. हे डोक्यात फिट्ट करून ठेव. चल जा कामाला लाग. जी काकी. ठीक आहे. येऊ कुठे आहेत? त्या का आल्या नाही जेवायला? साहेब पिवतायत, दुपारपासून खोलीच्या बाहेरच नाही आल्या. आतच बसलेत. मी किती वेळा त्यांना जेवायला बोलवलं पण त्या आल्याच नाही. काय झालंय अचानक त्यांना? माहित नाही, पण लय गपगप आहे त्या कालपासून. तुम्ही काय बोललाय का त्यांना? आमचा काय संबंध आहे आणि आम्हाला काय माहितीचं काय बी नसलंय ते. आणि तसं बी तिच्यावर पाळत ठेवायला तुम्ही घरात कुत्री ठेवलेतच ना. आम्ही कशाला तिच्यावर पाळत ठेवू? ही जीभ 2 वेळचं फुकट जेवण मिळतंय ना, ती खायला चालवा, आमच्यावर नाही. हेमा, पिऊनचं ताट लावून ठेव, आम्ही आलोच बघू. पिऊ, काय चाललंय? असा अन्नावर राग काढून मोबाईल मध्ये काय बघत बसलाय तुम्ही? नाही, काय नाही. काय झालं? कोण काय म्हणलं का तुम्हाला? नाही डॅडी. यू, कोण काय बोललं आमच्यापासून काही लपवू नका, सांगा. कोण काय बोललं तुम्हाला? अहो नाही डॅडी, ते डोकं दुखत होतं जरा म्हणून बसले होते. यू, असं पोटात अन्न नसेल तर डोकं दुखणार नाही का तुमचं? हा, असं भरल्या घरामध्ये उपाशी पोटी राहायचं नसतं. चल, 2 घास खाऊन घ्या. डॅडी खरंच भूक नाही. तुम्ही घ्या जेवण, मी येते नंतर. यू, आमच्या शब्दाचा मान राखाल याची आम्हाला खात्री आहे. असं रात्रीचं उपाशी झोपायचं नसतं. चल, उठा उठा उठा, चला चला लवकर, ठेवा ते. बस. यू, खावा पोटभर. आणि आता इथून पुढं तुमचं डोकं दुखून चालायचं नाही. आता आपल्याला विरोधकांना डोकेदुखी द्यायची आहे. ती कांचन सूर्यवंशी शेततळ्याच्या घोटाळ्यात अलगत अडकत चालली आहे. आपले सगळे पत्ते आता एकदम फिट्ट बसायला लागलेत. समोरच्याचे पत्ते न बघता जिंकण्याची वाट बघत बसणं चुकीचं असते.
डाव कसा जिंकायचा हे तुमच्याकडनं शिकण्याची गरज नाही आम्हाला. रमीमध्ये शेजारी बसणाऱ्यांनी अट्टल खेळणाऱ्याला पत्ते कसे लावायचे हे शिकवायचं नाही. आम्ही कधी म्हटलं आम्हाला खेळायचं नाही ते? लोकांनी खेळायला घ्यायला आधी खेळ शिकावा लागतो. मग पिऊ शिकली का? जित्याल आम्ही तयार करतोय त्यांना. येऊ उद्या एक काम करायचं. उद्या तुम्ही आमच्या बरोबर यायचं. त्या आंबवडे गावात यायचं. त्या गावात घुसून विरोधकांना खाणायला सुरुवात करणार आहे आम्ही. जे तुम्हाला बी कळल की आम्ही काय आणि कसं राजकारण खेळतो ते. डॅडी खरंच नको, मला नाही आहे यात इंटरेस्ट. तुम्ही या ना जाऊ. आम्ही विचारलं नाही तुम्हाला, सांगतोय. जरा कौतुक केलं तर लगेच शेपारून जाऊ नका. अहो भल्या भल्यांना संधी मिळत नाही. तुमच्या तोंडात आयतं जांभळ पडतंय तर तुम्हाला खावं ना झालंय. आम्ही म्हटलं चला की चालायचं. विषय संपला. आणि इथनं पुढं नाही नको हे असले शब्द आमच्या कानावर येता कामा नये. हो डॅडी. हे अरे विरे, इकडे काय आज? त्या अंकुशरावच्या घरावर लक्ष ठेवा नाही का जायचं आपल्याला? नाही, अंकुशराव आपल्या गावात येणार आहेत तर काकीने इथेच थांबायला लावले. हायला एकदम भारीच की मग. एकदम सॉलिड मौका आहे की हा. हे बघ अंकुशराव इकडे होतं म्हटल्यावर ना तू पिऊला जाऊन तिच्या घरात भेटू शकतोस. नाही ना आग्या, मी आता त्या घरी नाही जाऊ शकत. सगळं संपलंय आता. विरे, प्रेम आहे ना असं कधीच संपत नाही. तू तिच्या घरी जाऊन बोलू नाही शकत, पण समजा ती तुझ्या समोर आली तर तिच्याशी बोलशील ना? तुला काही याडबीड लागले का ना आग्या? अशी कशी समोर येईल? विरू, तू काय चालले तुझे? हा अगं मी तुला किती फोन केले, फोन उचलत नाहीस, मेसेजला रिप्लाय देत नाहीस. ऐक ना अगं, अशी का वागतेस? हा भेटायला तू बोलली होतीस तेव्हा मी वैशूला पाठवलेस. सांग ना पिऊ, अशी का वागायला लागलीस तू? हे बघ, तू अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. तुझ्या मनात काय आहे ना ते मला तुझ्याकडूनच ऐकायचं. हे बघ वीरू, मी तर माझ्या डॅडींबरोबर आलो. जर का त्यांनी आपल्याला इथं बघितलं ना तर लई तमाशा होईल. हे बघ माझी वाट सूट. नाही सोडणार. जोर तुम्हाला उत्तर देत नाही ना अजिबात नाही सोडणार. आज काय व्हायचंय ते उद्या, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच्या आत्ताच पाहिजे. तुला उत्तर ऐकायचंय ना तर मग ऐक. तू फक्त माझा चांगला दोस्त आहेस, फक्त चांगला दोस्त. त्या पलीकडे नाही मी तुझा काही विचार करू शकत. आणि हे जर का तुला मान्य नसेल ना तर परत कधीच माझ्या वाट्याला येऊ नकोस आणि मला भेटण्याचा बी प्रयत्न करू नकोस. कळलं तुला? काळजी घ्या. हो आणि लक्ष असू द्या. हो हो. नमस्कार. नमस्कार. येऊ, तुम्ही कुठे गेलो होतात? इथंच होते, ते बायकांशी बोलत होते.